कोणी काही सांगितलेलं नाहीये. हा विनाकारण गैरसमज झालेला आहे की वरून काय वरून काय सांगितलेलं आहे. आता आपण 3 लाख दर दाखले दिलेले आहेत. आता वरून जर सांगितलं असं दाखले मिळाले असते. खाली जर यंत्रणेमध्ये आता उदाहरण तुम्ही कृषी मंत्री असताना त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कुटुंबियांना आपण मदत देण्याकरता ज्यावेळी आम्ही प्रस्ताव मागवायचो त्यावेळी आमच्या अधिकारी मला सांगायचे की कागदपत्र पूर्तता झाले नाही, कागदपत्राची अपूर्तता आहे. मग मी तो निर्णय केला की त्याच्या कुटुंबात दुःखाची घटना आहे आणि तुम्ही अपेक्षा करता का? मग गावात कृषी काय करतो? मग आम्ही कंपल्सरी आता शेतकऱ्याच्या घरी जाऊन ती कागदपत्र पूर्तता करून घ्यायच्या सूचना दिल्या. आता मग ते काम बहुतेक प्रकरणं वेगाने निघाली, प्रलंबित काय फारसे झालेलं. तर संवेदनशील पाहिजे यंत्रणा. तर त्या यंत्रणाच्या गावात आपण नेमलेल्या आहेत त्याला थोडंसं टास्क मास्टर म्हणून काम करावं लागेल. मी त्या मतदारसंघातील आमदार महोदयाने पत्रावरून विनंती केलेली आहे की तुमच्या मतदारसंघातील या कास्ट व्हॅलिडेशनमध्ये ते प्रमाणपत्र देण्याबद्दल तुम्ही शीघ्रगतीनं काय तो आढावा घेता, महिन्यात आढावा घ्या, लवकर त्याची कारवाई होईल पहा. आणि जर तुम्हाला वाटली अडचण काही तर मग यायचं अध्यक्ष म्हणून माझी संपर्क करा. पण आमच्या आमदार मोदी लक्ष घालतायत. पण आणखीन मला वाटतं मी आणखीन त्यांच्याशी परत बोलेल की या विषयामध्ये आणखीन त्यांनी प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असेल त्यांना मी विनंती करणार आहे. तुम्ही चर्चा करण्यासाठी आलेला आहात. त्यांच्या अनेक मागण्या आहेत, तुम्हाला त्या सर्व माहिती आहे. त्यामधल्या कुठल्या सोडवण्याच्या पर्यंत आलेल्या आहेत? आता गुन्हे माग येण्यासंदर्भात मी तर सांगितलंय 90% जवळ गुन्हे माग घेतलेले आहेत. पण काही गुन्हे इतके गंभीर स्वरूपाचे होते, एक ठिकाणी घरं जाळली गेली वगैरे. त्यामध्ये आता काही कलम त्यात कमी करता येतील हा फक्त मुद्दा आहे. तर त्या न्याय व विधी व न्याय विभागाची चर्चा करून करू. नोंदीवरून थोडासा संभ्रम आहे. नेमक्या किती नोंदी शासनाने म्हणजे नोंद आढळलेली आहे? कोणी 58 लाख म्हणते, कोणी 14 लाख म्हणते, 12 लाख म्हणते. नेमका शासनाचा आकडा खरा किती आहे नोंदी? एकंदरीत पहिल्यापासून आतापर्यंतचा आहे की हा आंदोलनानंतर 3 वर्षातला आहे का तो आपल्या साधारण समिती स्थापन झाल्यापासून म्हणजे आपण जेव्हा शिंदे समिती स्थापन केली साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकूण नोंदी संख्या होती 49,878. त्यात कुटुंबाची संख्या होती 3,08,898. 3,08,898 लोकांचे अर्ज प्राप्त झाले. पैकी 3,02,251 लोकांना दाखले मिळाले. नाकारले अर्ज संख्या 427 आहे. एकूण नोंद किती आढळल्या? 49,078. 49,000 या 3 वर्षामध्ये. आणि आपण समिती स्थापन झाल्यानंतर आमच्याकडून 61,230 प्रमाणपत्र देण्यात आले. म्हणजे मला वाटतं या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये आम्ही जे काय कार्यवाही करतोय उल्लेख केला जातो. नवीन जे जी आर आम्ही काढला तो घ्यायचा सरावर की 26/2/26 ही नवीन एसओपी तयार केला आपण सूचनेवरून कार्यपद्धती जी याला किती कशी बदल तुम्हाला म्हटलं तेव्हा आता काम सुरू केल्यामध्ये कसं होतं संपल्या. आता आम्ही याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करतो. नवीन बघायचं म्हटलं तुम्हाला थोडं वेळ द्या की 100% काम पूर्ण तुमचं आपण माझ्या सूचनेवरून एसओपी तयार केलं नवीन. परिपत्रक सुद्धा काढला आपण सगळ्या सचिवांना पत्र दिलं तर ते मान्यता घेतली. आपण कारवाई सुरू केली. सूचना केला कारवाई सुरू करा म्हणून. तर तुम्ही वाचून घ्या. सर 58 लाखाच्या नोंदीचा उल्लेख केला जातो वारंवार. नाही तो नोंदी आपण सगळ्या राज्याचा एकूण आकडा आपण जाहीर करू. 49. त्यामध्ये जेवढ्या नोंदी आपण राज्यातून दिलेल्या आहेत त्यापैकी प्रामुख्यानं ही जी आपल्या मराठवाडा विभागातली जी आकडेवारी मी आपल्याला सांगितली नाही राज्यभरातली 53 लाख होती. परंतु मराठवाड्यामध्ये आतापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये आतापर्यंत किती दाखले वितरित झाले न्यायमूर्ती शिंदे समितीच्या स्थापनेपासून 7/9/2023 पासून तर 19 मे 2026 अखेर राज्यामध्ये वितरित दाखले 12,96,000 आहे. त्यामध्ये मराठवाड्यामध्ये वितरित दाखले